लेट अस स्टार्ट विथ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये खरं तर आपण म्हणतो की नो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज वन वन, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पिरियडिक फंक्शन्स. ते काय करतात, त्यांची व्हॅल्यूज रिपीट करतात आफ्टर सर्टन इंटरवल. आता मी जर तुम्हाला साइन एक्सचा ग्राफ दाखवला, साइन एक्स, तर साइन एक्सचा ग्राफ असा आहे. हा आहे साइन एक्सचा ग्राफ. हा ग्राफला थोडंसं छोटं केलं तर तुम्हाला दिसतं की अरे इथून इथपर्यंत ग्राफ, आणि हेच पुन्हा 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 रिपीट झालंय, हेच पुन्हा 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 रिपीट झालंय. बरोबर. तर फंक्शनचं इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी फंक्शनने काय असावं लागतं, फंक्शनने वन वन असावं लागतं ऍज वेल एज ऑन टू. फंक्शन वन वन असतं म्हणजे काय असतं की फंक्शनची एका इनपुटवर एक व्हॅल्यू असते, फक्त एकच, आणि ती युनिक. फंक्शन ऑन टू असतं म्हणजे काय, तर त्या फंक्शनची जी रेंज आहे ना ती कोडोमेन असते. रेंज इक्वल टू कोडोमेन. ठीक आहे ना. मग फंक्शन एफ, समजा एखादं फंक्शन एफ हे सेट ए पासून सेट बी पर्यंत डिफाईन केलंय, तर यू नो दॅट रिलेशन इज अ फंक्शन. एव्हरी रिलेशन इज नॉट फंक्शन. बरोबर. तर फंक्शन जर सेट ए पासून सेट बी पर्यंत डिफाईन केलंय, तर ह्याला आपण म्हणतो सेट ऑफ इनपुट, सेट ऑफ आउटपुट. सो दिस इज डोमेन ऑफ फंक्शन, दिस इज रेंज ऑफ फंक्शन. बरोबर. तर फंक्शनचा ग्राफ येतो. बरोबर. आता हे फंक्शन एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी, त्याचा डोमेन इज ए, अँड कोडोमेन ऑफ दॅट फंक्शन इज सेट बी. बट दॅट सेट बी इक्वल टू रेंज ऑफ फंक्शन ज्यावेळी येईल त्यावेळी आपण त्या फंक्शनला ऑन टू म्हणत असतो. वन वन मीन्स इंजेक्टिव्ह अँड ऑन टू मीन्स सर्जेक्टिव्ह. आणि फंक्शन ज्यावेळी दोन्ही असेल, वन वन म्हणजे काय, एक इनपुट एक आउटपुट. म्हणजे एक इनपुट जर दिलं तुम्ही, ग्राफला आता मी मोठं करतो जरा. इनपुट तुम्ही जर हे दिलं, टू दिलं ना, तर आउटपुट हे येत आहे. पण इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये होतंय असं की तुम्ही इनपुट जर इथं हे वाला दिलं, कोणतं, हे काहीतरी असेल, तरी तेच आन्सर येत आहे. वायची व्हॅल्यू तीच येते. अरे एवढं सगळं जाऊ द्या, इथं इथं आणि इथं वायची सेम व्हॅल्यू येते. वायची जर सेम व्हॅल्यू येत असेल तर आपण काय म्हणतोय, आपलं फंक्शन वन वन नाहीये. वन वन फंक्शन म्हणजे काय, एक इनपुट तर एक आउटपुट, एक इनपुट तर एक आउटपुट. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू -3x, ही स्ट्रेट लाईन आहे, बिकॉज इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मग हे वन वन फंक्शन काय माहितीये, कारण एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही 3 टाकली तर y ची -9 येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू 3 पेक्षा कोणतीही दुसरी व्हॅल्यू टाकून y ची व्हॅल्यू -9 आणण्याचा प्रयत्न केला तर येणारच नाही. समजतंय का तुम्हाला काय म्हणायचं मला ते, म्हणजे फॉर अ युनिक इनपुट देर इज अ युनिक आउटपुट. तर अशा फंक्शनला वन वन फंक्शन म्हणतो. बरं, हे 11वीत शिकलेलो असतो आपण. आणि ऑन टू फंक्शन म्हणजे काय, ऑन टू फंक्शन म्हणजे असं, म्हणजे वन वन ला एक्सप्रेस करण्याचा वे असा आहे की इफ x1 इक्वल टू x2, दिस इम्प्लाइज f ऑफ x2 इक्वल टू f ऑफ x1, किंवा f ऑफ x1 इक्वल टू f ऑफ x2, अँड इट इज बोथ अँड ट्रू. जर इनपुट सेम असेल तर आउटपुट पण सेम असतात. आउटपुट सेम आहे तर याचा अर्थ इनपुट एकच आहे, ते दोन्ही इक्वल आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणताय की अरे एका वन वन फंक्शनची x1 वर व्हॅल्यू 6 आली आहे आणि x2 वर व्हॅल्यू 6 आली आहे, तर तुम्ही म्हणलाय की हे फंक्शन वन वन आहे, तर ह्याचा अर्थ x1 आणि x2 काही वेगळे नाही आहेत, कारण वन वन फंक्शन आहे म्हणजे 6 हे आउटपुट फक्त x1 च्याच करस्पॉन्डिंग येऊ शकतं, x2 च्या करस्पॉन्डिंग येऊ शकत नाही जर ते वेगवेगळे असतील. तर खरं तर हे एक्सप्रेशन तुम्ही ट्रू म्हणताय, त्याचा अर्थ x1 आणि x2 इक्वल आहे. समजतंय का. वन वन फंक्शन म्हणजे युनिक इनपुट साठी युनिक आउटपुट. ऑन टू म्हणजे काय, रेंज इक्वल टू कोडोमेन, रेंज इक्वल टू कोडोमेन. आता हा साइन फंक्शनचा ग्राफ आहे, जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही. सो हा π/2, 0, पाय, 3π/2,
2 पाय, 5 पाय बाय 2, 3 पाय. हे अँगल्स आहेत रेडियन्स मध्ये. मागा इथं मायनसचा पाय बाय 2, मायनस पाय, मायनसचा 3 पाय बाय 2, मायनसचा 2 पाय, अँड सो ऑन. मायनस 5 पाय बाय 2, मायनसचा 3 पाय. तर तुम्हाला असं दिसतं की 0 पाय, 2 पाय, 3 पाय, मायनस 2 पाय, मायनस 3 पाय. अरे वेगवेगळ्या इनपुट्स वर सेमच व्हॅल्यू येते. दॅट इज y ची व्हॅल्यू, साइन x ची व्हॅल्यू. दिस इज द फंक्शन y इक्वल टू साइन x. व्हॅल्यू काय येते? सेम येते. म्हणजे 1 1 तर नाहीये. नो ट्रिग्नोमेट्रिक. अरे हेच नाही, सगळेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 1 नसतात, कारण ते पिरियडिक असतात. आफ्टर सर्टन इंटरवल दे रिपीट देअर व्हॅल्यूज. मग मी म्हणतो मग काय करायचं? इन्व्हर्सचं डिफाईन करायचं. म्हणजे तुम्ही म्हणता की असं एकही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नाही की ज्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट करू शकतं. मग हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर का, किंवा त्याच्यात तो टॉपिक का? तर आपण म्हणतो की हा गोष्टींना आपल्याला डिफाईन करण्यासाठी किंवा त्याचा यूज आपल्याला करण्यासाठी दिलेला अँगल जर असेल तर त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, किंवा व्हॅल्यू जर असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल काढण्यासाठी पण इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करतो. तुम्हाला माहिती y इक्वल टू एफ ऑफ एक्स जर एखादं फंक्शन असेल असं y इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि हे जर इन्व्हर्टिबल फंक्शन आहे, ह्याचा अर्थ म्हणजे हे ह्याचा जर इन्व्हर्स एक्झिस्ट करत असेल तर हे इन्व्हर्टिबल फंक्शन आहे. बरोबर? इन्व्हर्स एक्झिस्ट करतो म्हणजे इन्व्हर्टिबल फंक्शन आहे. तर x ला म्हणजे दिस इज इनपुट, दिस इज आउटपुट. y इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. आता ज्यावेळी ह्या एफ ला इकडून तिकडं पाठवायचंय, तर ह्या एफ ने काय असावं लागतं? 1 1 ही असावं लागतं आणि ऑन टू पण असावं लागतं. ठीक आहे ना? मग हा एफ तिकडं काय बनून जाईल? एफ इन्व्हर्स बनून जाईल. सो एफ इन्व्हर्स ऑफ वाय. आता या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये एफ इन्व्हर्स या नावाच्या एफ इन्व्हर्स नावाच्या फंक्शन मध्ये वाय हे इनपुट असेल, एक्स हे आउटपुट असेल. तर मी असं जर म्हणलं की फंक्शन एफ इज डिफाइंड फ्रॉम ए टू बी, तर त्याचा इन्व्हर्स फंक्शन किंवा त्याचं इन्व्हर्स फंक्शन बी टू ए डिफाईन करतो आपण. म्हणजे इन्व्हर्स फंक्शन मध्ये म्हणजे तुमच्या ओरिजिनल फंक्शनचा जो डोमेन होता आणि जी रेंज होती, तर इन्व्हर्स फंक्शन मध्ये इन्व्हर्स फंक्शनचा डोमेन तुमच्या ओरिजिनल फंक्शनच्या रेंजच्या इक्वल असतो, आणि इन्व्हर्स फंक्शनची रेंज ओरिजिनल फंक्शनच्या डोमेनच्या इक्वल असते. म्हणजे मी असं म्हणेल की डोमेन ऑफ एफ इक्वल टू रेंज ऑफ एफ इन्व्हर्स, अँड रेंज ऑफ एफ equal to domain of f inverse. बस, दिस इज व्हॉट द रिलेशन बिटवीन डोमेन अँड रेंजेस. म्हणजे उद्या जाऊन जर मी असं म्हणलं की अरे y इक्वल टू साइन एक्स हे फंक्शन आहे, तर हा असेल जर इन्व्हर्टिबल. आता सध्या इन्व्हर्टिबल नाहीये कारण ते 1 1च नाहीये साइन फंक्शन. तर जर असतं तर मी असं लिहू शकलो असतो, एक्स इक्वल टू हा साइन तिकडं साइन इन्व्हर्स बनून जाईल आणि साइन इन्व्हर्स ऑफ वाय. समजतंय ना? बट हे 1 1 फंक्शन नाहीये, ऑन टू नाही, तर बायजेक्टिव्ह नाहीये, बायजेक्टिव्ह नाही तर इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही, इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही म्हणजे इन्व्हर्टिबल नाही. बर, आता मी काय म्हणतोय माहितीये, जर मी म्हणलं असतं साईनचा डोमेन, साइन हे असं फंक्शन आहे ज्याचं डोमेन आहे सगळे रिअल अँगल्स आणि रेंज आहे -1 to 1 म्हणजे व्हॅल्यूज. इथं काय टाकत असतं? इथं अँगल्स टाकत असतात आणि हे काय येतात? या व्हॅल्यूज येतात. आणि जर यदा कदाचित हे डिफाईन्ड असतं इन्व्हर्स फंक्शन, तर मग वायच्या जागी आपण व्हॅल्यू टाकली असती आणि एक्सच्या जागी आपण आपल्याला अँगल्स मिळाले असते. अँगल्स मिळाले असते व्हॅल्यूज टाकल्यानंतर. मग साइन फंक्शन जर R2 मायनस क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 डिफाईन्ड आहे, तर जर साइन इन्व्हर्स आपण डिफाईन करू शकलो असतो, तर तो -1 to 1 क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 टू सेट ऑफ रिअल नंबर असं डिफाईन आपण केलं असतं, जर ते 1 1 असतं तर. बट आता होतंय असं की 1 1 नाहीये, म्हणजे इन्व्हर्सचा काही प्रश्नच नाही, चॅप्टर संपला. असं नाही म्हणणार मी. आता मी म्हणणार की इन्व्हर्स नाहीये, इन्व्हर्स एक्झिस्ट करत नाहीये, पण मी त्याच्यातल्या काही काही ग्राफ मधले असे कट 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 म्हणजे पार्ट्स असे पाहतोय की ज्या पार्ट्स वर फंक्शन जर 1 1 आहे तर त्याच्यासाठी असते हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट हे सांगते की अरे तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन मारली अशी, आणि
तुम्ही जी हॉरिझॉन्टल लाईन मारली म्हणजे लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, त्या लाईनने एक तुमच्या फंक्शनच्या ग्राफ सोबत ऍटलिस्ट नाही, फक्त एक्झॅक्टली वन, तुमच्या फंक्शनच्या ग्राफ सोबत एक्झॅक्टली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर त्या लाईनने केलाय, तर ते फंक्शन कसं आहे, 1-1 आहे. आणि जर नसेल करत तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या इनपुटवर ते आउटपुट एक्झिस्टच नाही करत आहे. समजतंय का? हे हॉरिझॉन्टल लाईन त्याच्यासाठी मारतोय आपण, कारण आपल्याला वाय कोऑर्डिनेट मिळावेत करस्पॉन्डिंग एक्स कोऑर्डिनेटचे. म्हणजे हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हे सगळे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ना, ह्यांच्या करस्पॉन्डिंग काही ना काही इनपुट तुम्ही टाकलेले असणार आहे, तर ते तुम्हाला ऍज अ वाय व्हॅल्यू म्हणून मिळाली आहे. दिस इज वाय व्हॅल्यू. काहीतरी एक्स टाकलाय, कोणता ना कोणता तरी एक्स टाकलाय, कोणता ना कोणता तरी एक्स टाकलाय इथून, तर तुम्हाला त्या मिळालेल्या वायच्या व्हॅल्यूज आहेत. आणि वायच्या इतक्या सगळ्या म्हणजे वायची एकच व्हॅल्यू, एक्सच्या इतक्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे काय, तर इतके सगळे इनपुट पण एकच आउटपुट. आणि हे तर 1-1 ला जमत नाही. 1-1 म्हणजे इंजेक्टिव्ह फंक्शन. आणि इंजेक्टिव्ह का असतं, 1-1, एक इंजेक्शन एकालाच देतात, फेकून देतात ना, तसं 1-1 इंजेक्टिव्ह. समजतंय? म्हणजे एका इनपुटवर एकच आउटपुट. समजतंय? ओके. मग मी म्हणलं असं नाही जमत ना, आपल्याला जमवायची सवय मॅथमॅटिक्स मध्ये खूप जमवलंय. इथून इथपर्यंत पहा ग्राफचा पार्ट, हा इथून इथपर्यंतचा ग्राफचा पार्ट पहा. आता मारत बसा हजारो करोडो हॉरिझॉन्टल लाईन्स, एका इनपुटवर एकच आउटपुट येईल. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आणि आपला ग्राफ यांचा ऑलवेज एकच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळत असेल आपल्याला, आणि हॉरिझॉन्टल लाईन आणि ग्राफ ऑफ द फंक्शनचे मोर दॅन वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा एक्झॅक्टली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नसेल मिळत, तर ते फंक्शन्स 1-1 नसतात. आता हे फंक्शन एवढ्या रिजन मध्ये आहे का 1-1 आहे? मग आपण मुद्दाम काय करतोय, डेलिबरेटली वी डिफाईन द इंटरवल. वी से की अरे एक्स ची व्हॅल्यू ह्या वायच्या व्हॅल्यू पासून या वायच्या व्हॅल्यू पर्यंत पहा. इथून इथपर्यंत एक्सच्या अशा व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर करा आणि त्या व्हॅल्यूज साठी वायच्या व्हॅल्यू पहा, तुम्हाला युनिकच मिळतील. पण याच्यात थोडं जरी पुढे गेले ना, तर ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू सेम येईल. म्हणजे या दोन एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजवर वायची एकच व्हॅल्यू येईल. कळतंय? म्हणजे एक इंजेक्शन वेगवेगळ्या लोकांना दिलंय, एकच. समजतंय? ओके. असं तर जमत नाही इंजेक्टिव्ह फंक्शन मध्ये. मग मी म्हणतो हे काय आहे? तुम्ही म्हणता हे -π/2 आहे, -π/2 वर -1 येते. हे काय आहे? π/2 आहे, π/2 वर 1 येते. मग मी म्हणतोय की हे जे फंक्शन आहे तुमचं साइन y इक्वल टू साइन एक्स, हा तुम्ही म्हणताय की याचं डोमेन काय आहे, डोमेन सगळे रिअल अँगल्स टाका आणि रेंज काय येईल -1 to 1. मी म्हणतोय हे कट करा तुम्ही. तर तुमचं साइन फंक्शन सगळ्या रिअल अँगल साठी नाही, मी म्हणतोय अँगल -π/2 पासून π/2 पर्यंत घ्या. -π/2 अलाउ करायचा का, करा अलाउड, काही प्रॉब्लेम नाही. का, कारण -π/2 वर व्हॅल्यू -1 येते. π/2 अलाउड करायचा का, हा करू अलाउड, कारण काय होणार आहे, π/2 वर पण व्हॅल्यू 1 येणार आहे. म्हणजे 1 नंतर कोणता किंवा आधी, म्हणजे या इंटरव्हल मध्ये असा कोणता पण एक्स किंवा अशी कोणती एक्स ची व्हॅल्यू नाहीये की ज्याच्यावर π/2 सोडून आन्सर त्याचं किंवा वाय व्हॅल्यू काय येईल, फंक्शनची व्हॅल्यू काय येईल, 1 येईल. बर, मग मी म्हटलं ह्या आरच्या जागी मग काय करा, क्लोज इंटरव्हल ऑफ -π/2 टू π/2 टाका. आणि रादर दॅन ऑब्झर्विंग होल ग्राफ, बरं मग इथून इथपर्यंतचा नसता चालला का, चाललाच असता की. इथून इथपर्यंत चालला नसता का, चालला असता. बट मी किंवा आपण किंवा सगळ्या मॅथमॅटिशियनने चालवलं इथून इथपर्यंतचाच. का, कारण क्वाड्रंट वर आपण हे अँगल शो करू शकतो वन रोटेशन मध्ये. कारण क्वाड्रंट वर हे अँगल शो करायचे, तर -π/2 म्हणजे इथं येईल 3π/2 अँगल असतो. -π/2 इथून इथपर्यंत क्लॉकवाईज मेजर कन्सिडर आपण कसं करत असतो, मायनस किंवा निगेटिव्ह कन्सिडर करत असतो. आणि π/2 म्हणजे हा, म्हणजे क्वाड्रंट सिस्टीमने जर हा अँगल तुम्हाला डिफाईन करायचा आहे, तर -π/2 टू π/2 असा डिफाईन करू शकता, असा दाखवू शकता. मग मी काय केलंय, मी म्हणलं रादर दॅन कन्सिडरिंग दिस साइन फंक्शन ओव्हर द होल डोमेन, वी टेक द ब्रांच, वी टेक द branch, and that branch is
पार्ट ऑफ द इंटरवल किंवा इट इज अ इंटरवल ऑफ द डोमेन. इट इज अ पार्ट ऑफ द डोमेन. पार्ट ऑफ द डोमेन पूर्ण रिअल नंबर लाईनवर किंवा हजारो करोडो रिअल नंबर पैकी मी इतके रिअल नंबर्स, हे पण हजारो करोडो आहेत, -π/2 टू π/2 हजारो करोडो आहेत. तर त्यांच्यापैकी मी -π/2 पासून π/2 पर्यंतचे दोन्ही कन्सिडर करून अँगल्स कन्सिडर केले. आणि मी म्हणलं रादर दॅन कन्सिडरिंग साइन फ्रॉम सेट ऑफ रिअल नंबर्स टू क्लोज इंटरवल ऑफ -1 टू 1, लेट अस कन्सिडर फ्रॉम -π/2 टू π/2. सी, range will remain the same, -1 to 1, -1 to 1 means y values. आणि आता हा ग्राफ तुम्ही ऑब्झर्व करा. आता आहे का 1 फॉर दिस गिवन डोमेन अँड रेंज, नाउ युअर साइन फंक्शन इज इन्व्हर्टिबल फंक्शन. आता ते इन्व्हर्टिबल आहे. आणि मग आता तुम्ही जर साइन इन्व्हर्स हे फंक्शन डिफाइन कराल तर ते डिफाइन कराल -1 to 1, क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 टू क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2. समजतंय का? म्हणजे काय? तर हे जे फंक्शन आहे हे जर तुम्ही y इक्वल टू साइन एक्स असं डिफाइन केलंय, तर मी थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स असं फंक्शन डिफाइन करील. थीटा इज आउटपुट, सेट ऑफ आउटपुट्स किंवा थीटा इज आउटपुट, एक्स इज इनपुट. याचा अर्थ हा एक्स साइन इनवर्सच्या आतमधला एक्स इथून बिलॉंग करत असेल कारण ते इनपुट आहे. थीटा इज आउटपुट, तर ते इथून बिलॉंग करत असेल. तर याचा अर्थ एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 and y belongs to close interval of or theta equal to close interval of -π/2 to π/2. समजतंय का? बर, आता हेच पुस्तकात असं म्हणलंय. There are infinitely many elements in the domain for which the sine function takes the same value. This is true for other trigonometric functions also. We therefore arrive at the conclusion that inverse trigonometric functions do not exist. बरोबर. However, from the graph of these functions, we see that there are some intervals of the domain on which they are 1, 1 and on 2. काही interval वर ते 1, 1 as well as on 2 आहेत. And therefore, on these interval we can define their inverses. त्या interval वर आपण inverses त्यांचे define करू शकतो. मग त्याच्यासाठी एक एक जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं तर बाकी सगळे व्यवस्थित लिहू शकता. कन्सिडर दिस फंक्शन, हे वालं. आता जे की मी तुम्हाला सांगितलंय -π/2 पासून π/2 पर्यंतच पहा हे फंक्शन. तर तुम्हाला सगळा काही ग्राफ ड्रॉ नाही करावा लागणार. तुम्हाला -π/2 पासून π/2 पर्यंतचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, जो की असा येणार आहे. -π/2 वर -1 म्हणजे एवढा. हा एवढा. कळतंय का? हा पहा, -π/2 पासून π/2 पर्यंतचा. इथून मागचा पुढचा सोडून द्या ग्राफ, कारण ह्या इंटरवल मध्ये म्हणजे इथून इथपर्यंत ग्राफ जो आहे तो कसा आहे, म्हणजे त्या ग्राफचं नेचर कसं आहे, ते 1, 1 आणि ऑन 2 फंक्शनला इम्प्लाय करतोय. बरोबर. म्हणजे -π/2 पासून π/2 पर्यंतच्या एक्स व्हॅल्यू साठी y ची व्हॅल्यू -1 टू 1 पर्यंत लाई करते. याचा अर्थ असा की हे जे साइन फंक्शन आहे त्याचा डोमेन डोमेन म्हणजे ज्या काही व्हॅल्यूज तुम्ही टाकल्यात एक्सच्या जागी, काय टाकलंय एक्सच्या जागी, -π/2 पासून π/2 पर्यंतचे अँगल, आणि रेंज -1 टू 1, -1 टू 1. तर हे फंक्शन एवढ्या एवढ्या ह्या गिवन डोमेन आणि गिवन रेंज साठी 1, 1 आहे, कारण रेंज इक्वल टू कोडोमेन and the graph intersect at only one point with the horizontal lines. ग्राफ horizontal lines सोबत एक्झॅक्टली 1 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वर मीट करतो. बर, म्हणून म्हणून आपण काय म्हणलं, म्हणून आपण म्हणलं कन्सिडर दिस फंक्शन साइन फ्रॉम क्लोज इंटरवल ऑफ -π/2
to close interval of -1 to 1. It can be verified from the graph itself that with this domain and range, it is 1 1 and onto. बरोबर. ग्राफ पासून आपल्याला कळालं की हे 1 1 as well as onto फंक्शन आहे. Therefore, inverse sine function for this given domain and range exists. And it is denoted by, आता हे डोमेन बनेल साइन इनवर्सचं आणि ही रेंज बनेल साइन इनवर्सची. म्हणजे एक्स, म्हणजे जर मी असं फंक्शन डिफाइन केलं की थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स, तर हा जो एक्स आहे हा -1 to 1 या इंटरवल मधून बिलॉंग करत असेल आणि हा जो वाय, हा जो किंवा थीटा आहे तो क्लोज इंटरवल ऑफ -π/2 to π/2 लाई करत असेल. म्हणजे इन शॉर्ट y इक्वल टू साइन एक्स या फंक्शन मध्ये इथं तुम्ही अँगल टाकत होते, तुम्हाला इथं व्हॅल्यू येत होती, बट आता थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स, मुद्दाम थीटा लिहितोय कारण तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. तर इथं तुम्ही व्हॅल्यू टाकणार आहे -1 आणि 1 मधली, आणि इथं तुम्हाला अँगल्स मिळणार आहेत, अँगल्स मिळणार आहेत. म्हणजे उद्या जाऊन कोणी साइन इनवर्स ऑफ -2.5 टाकला तर हे अलाउच करू नका, कारण तुम्ही काय टाकू शकता इनपुट मध्ये, -1 पासून 1 पर्यंतच्या व्हॅल्यू, फ्रॉम -1 to 1, बिटवीन नाही म्हणत आहे, फ्रॉम म्हणजे दोन्ही एंड पॉइंट्स पण इन्क्लूड झाले. अरे समजतंय का? हा. आणि म्हणून आपण ह्या थीटाला प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणत असतो. ज्यावेळी मी असं लिहितो की थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स, इफ साइन थीटा इक्वल टू एक्स, देन थीटाला मी प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणत असतो. त्या साइन इनवर्स ऑफ एक्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू. आणि हे -π/2 पासून π/2 चा क्लोज इंटरवल जो आहे ना, म्हणजे हा, त्याला मी म्हणत असतो प्रिन्सिपल ब्रांच. प्रिन्सिपल ब्रांच काय म्हणत असतो? प्रिन्सिपल ब्रांच किंवा प्रिन्सिपल ब्रांच व्हॅल्यू. दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू. म्हणजे मी जर असं लिहिलं थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स, तर थीटाची ती पर्टिक्युलर व्हॅल्यू म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू. बट ही जी रेंज आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, तिला मी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणत असतो. बरं, हे कळालं काय म्हणायचं? कन्सिडर दिस फंक्शन विच इज अलाउएबल फॉर इनवर्ट टू एक्झिस्ट इनवर्स. त्याच्यानंतर इट कॅन बी व्हेरीफाईड फ्रॉम द ग्राफ that with this domain and range it is 1 1 and onto. Therefore inverse sine function exists and it is denoted by this and defined by this and denoted by this. आता कोसाइन साठी आपण स्वतः करू शकतो. कोसाइनचा ग्राफ ऑब्झर्व करू. इनवर्स कोसाइन फंक्शन किंवा इनवर्स साइन मध्ये काय करायचं एकदा सांगतो. इनवर्स साइन फंक्शन, कन्सिडर साइन इनवर्स फ्रॉम, साइन इनवर्स नाही, साइन फंक्शन, साइन फंक्शन फ्रॉम क्लोज इंटरवल ऑफ -π/2 to π/2. 2 means this is domain and this is range. 2 range -1, close interval of -1 to, बरोबर. हे फंक्शन तुम्ही एवढ्या पार्ट मध्ये फंक्शन कन्सिडर करा. एवढ्या पार्ट मध्ये फंक्शन कन्सिडर करा म्हणजे काय, तर ग्राफ साइनचा एवढा पहा तुम्ही. साइनचा ग्राफ पहा. इथं मायनसचा π/2 आणि मायनसचा π/2 आणि पाय, आणि हा 0. ग्राफ कसा येणार आहे? ग्राफ येईल -π/2 पासून आपल्याला π/2 पर्यंतच पाहिजे, बरोबर. -π/2 पासून π/2 पर्यंतच पाहिजे, तर ग्राफ असा येईल. ठीक आहे. तर इतकं पण व्यवस्थित नाही ड्रॉ करता येते इथं, तरी ट्राय कर. असं. आता त्याच्यातलं किती कन्सिडर करा माहितीये? इथून इथपर्यंतचा कन्सिडर करा. -π/2 पासून π/2 पर्यंतचा कन्सिडर करा, एवढा पार्ट. तर इथे तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू काय? मायनस. इथं फंक्शनची व्हॅल्यू काय?
1. मग इथून इथपर्यंतचा इंटरवल म्हणजे हा वाला. सो दिस इज व्हॉट रेंज. अरे रेंज म्हणजे काय, ग्राफची सावली वाय ऍक्सिस वर. तर हा जो ग्राफ आहे येलो कलरचा, त्याची शॅडो किंवा प्रोजेक्शन ग्राफवर वाय ऍक्सिस वर कळतंय. वाय ऍक्सिस वर त्याचं प्रोजेक्शन, येलो शेडेड जो ग्राफ आहे त्याचं प्रोजेक्शन वाय ऍक्सिस वर. इकडून आणि इकडून काय लावा, लॅम्प लावा, लाईट इन्सिडेंट करा. ग्राफचा जितका पार्ट शेडेड राहील, आता वरच्या ऍक्सिस वर इकडून लावा, म्हणजे प्रोजेक्शन, आय मीन टू से शॅडो. कळतंय. शॅडो ऑन वाय ऍक्सिस इज रेंज, शॅडो ऑन एक्स ऍक्सिस इज डोमेन. म्हणजे वरून जर लाईट इन्सिडेंट केली तर तुम्ही म्हणाल एवढीच शॅडो पडेल, याच्यावर तर पडेल ना. अरे तुम्ही डायरेक्ट तळाला पहा, ठीक आहे ना. डायरेक्ट तळाला पहा, शॅडो इथून इथपर्यंत पडेल, -π/2 to π/2. तर एक्स ऍक्सिस वर ग्राफचं प्रोजेक्शन म्हणजे तुम्हाला डोमेन मिळत असतं. वाय ऍक्सिस वर ग्राफचं प्रोजेक्शन इकडे पहा, लाईट इन्सिडेंट करा. वाय ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिसला थोडा लांब द्या, एवढी शॅडो बनेल. समजतंय का. ओके. आता व्यवस्थित पहा, कन्सिडर दिस फंक्शन. असं म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल की फ्रॉम ग्राफ it is verified that for given domain and range sine function किंवा it is invertible. Okay, hence its inverse exists. Hence its inverse exists. Hence inverse sine function exists. बरोबर. आणि असं म्हणल्यानंतर तुम्ही म्हणा इट इज देन डिफाइंड ॲज. इट इज डिफाइंड ॲज. त्याला डिफाइंड कसं कराल आपण, कसं करणार आपण याला डिफाइंड. साइन इनवर्स is the inverse sine function whose domain is now -1 to 1, close interval of -1 to 1, and range is close interval of -π/2 to π/2. बरोबर. आता एवढा मोठा पण एरो द्यायची गरज नाहीये. बर. and denoted as theta equal to sine inverse of x. कसं डिनोट करणार, theta equal to sine inverse of x for x belongs to close interval of -1 to 1 and theta belongs to close interval of -π/2 to π/2. बरोबर. समजतंय. ओके. आता एवढं झालं तर ह्याच्या काही नोट्स आणि प्रॉपर्टीज पण आहे. बरं, हे असं म्हणायला पाहिजे, थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स इफ साइन थीटा इक्वल टू एक्स. म्हणजे आधी ते फंक्शन तर एक्झिस्ट करायला पाहिजे, मग त्याचं इनवर्स एक्झिस्ट करेल फॉर दिस. बरोबर. आता हे म्हणल्यानंतर नेक्स्ट स्टेप अशी आहे की ही नोट साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स आणि साइन इनवर्स ऑफ साइन वन. बरोबर. असं काही म्हणायची गरज नाही थीटा इज. बरं ठीक आहे, थीटा इज प्रिन्सिपल हिअर. थीटा इज प्रिन्सिपल आपल्या कॉलेजचा जो तोच. ठीक आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स and
-π/2 to π/2 is principal value branch. इट इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. पहिल्या पहिल्या एक्सप्लेनेशनला थोडा प्रॉब्लेम होईल तुम्हाला पण किंवा बोर पण वाटत असेल, कारण हीच गोष्ट पुन्हा रिपीट चालली आहे. बट इथून पुढचे सगळे एक्सप्लेनेशन सेम टाईपने चालतात. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ साइन इनवर्स किंवा इनवर्स साइन फंक्शन. ISF नका लिहू तुम्ही पण, इनवर्स साइन फंक्शन. ठीक आहे. आणि नोट असे किंवा नोट अशा आहेत की साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे आतमध्ये व्हॅल्यू टाकणार आहे. साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स, एक्स साइन इनवर्सच्या आतमध्ये काय टाकत असतो आपण? व्हॅल्यू. तर ह्याला एक्सच्या इक्वल कधी लिहिणार माहितीये मी? बरं, तुम्हाला ही गोष्ट ऑलरेडी माहितीये. एफ इनवर्स ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स, आणि एफ ऑफ एक्स इज ऑल्सो इक्वल टू एक्स. दिस इज कॉल्ड एज आयडेंटिटी. दिस इज कॉल्ड एज आयडेंटिटी, फंक्शनल आयडेंटिटी. बरोबर. आणि दुसरी नोट अशी की साइन इनवर्स ऑफ साइन वाय इक्वल टू वाय. पण हे एफ सारखं असं डायरेक्ट लिहू शकत नाही आपण की एफ इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स अँड एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. तसं साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स आणि वाय इज अँगल. वाय काय? अँगल. इथं एक्स काय? व्हॅल्यू. असं डायरेक्ट नाही लिहू शकत. त्याच्यासाठी हा जो एक्स आहे ना, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना, ही व्हॅल्यू ही क्लोज इंटरवल ऑफ -1/2 टू 1 मधली असली पाहिजे. उद्या जाऊन कोणी म्हणेल साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 2 इक्वल टू 2, तर ते काय करेक्ट आहे का? तर तो जो एक्स आहे, टाकलेलं इनपुट किंवा टाकलेली व्हॅल्यू ही क्लोज इंटरवल ऑफ -1 टू 1 मध्ये लाईक केलं पाहिजे तुम्ही. आणि इथं पण काय? फॉर वाय इक्वल टू तो टाकलेला अँगल क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 या इंटरवल मध्ये त्या अँगलने लाय केलं पाहिजे. ह्याचा अर्थ साइन इनवर्स ऑफ साइन 3π/4 इज नॉट इक्वल टू 3π/4. फॉर दॅट वी नीड टू ऍडजस्ट, आणि ते ऍडजस्टमेंट काय असते ते सांगेल मी तुम्हाला. समजतंय का? ओके. एवढं कळालं साइन फंक्शन साठी. आता कोसाइन फंक्शन. आता माझं काम इझी झालंय, एकदम इझी झालंय. हा, मला इथून इथपर्यंतच आता काहीच टेन्शन नाही राहिलेलं. बरं, तुम्हाला मी ग्राफ नाही सांगितला ना, ग्राफ ड्रॉ करून पण दाखवलं पाहिजे. इनवर्स साइन फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करून दाखवला पाहिजे. आता मला सांगा, साइनचा जो ग्राफ आहे, साइनचा ग्राफ असा आहे. साइन इनवर्सचा कसा येईल सांगा बरं? साइन इनवर्सचा ग्राफ कसा येईल? अरे, डोमेन रेंजेस मध्ये बदल होतील. इकडे लक्ष द्या. साइन फंक्शनचा डोमेन जर हा आहे, रेंज जर ही आहे, तर साइन इनवर्सचा डोमेन साइनची रेंज असेल, आणि साइन इनवर्सची रेंज साइन फंक्शनचा डोमेन असेल. क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2. तर हा जो ग्राफ तुम्ही ड्रॉ केलाय, इनवर्स साइन फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करत असताना
इन्व्हर्स साइन फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करत असताना आता एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर काय येणार आहे, म्हणजे याचा यूज मी नाही करायला पाहिजे, मी डायरेक्ट नवीन जरी घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम. हा, इन्व्हर्स साइनचा ग्राफ ड्रॉ करत असताना काय करणार, एक्स ऍक्सिस वर काय प्लॉट करणार आणि वाय ऍक्सिस वर काय प्लॉट करणार, एक्स ऍक्सिस वर काय प्लॉट करणार आणि वाय ऍक्सिस वर काय प्लॉट करणार. एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यूज प्लॉट करणार आणि वाय ऍक्सिस वर अँगल्स प्लॉट करणार, म्हणजे 0, 1 अँड -1, -1 आणि वाय ऍक्सिस वर अँगल असतील. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर π/2 पाय, -π/2 आणि -π. ग्राफला पहा आणि हा ग्राफ ड्रॉ करण्याचा ट्राय करा. ग्राफ ड्रॉ करण्याचा ट्राय करा. तर तुम्ही म्हणाल की अरे π/2 ला म्हणजे साइन ऑफ π/2 इज 1, तो साइन इनवर्स ऑफ 1, साइन इनवर्स ऑफ 1 इज π/2, साइन ऑफ -π/2 इज -1, तर साइन इनवर्स ऑफ -1 इज -π/2. साइन 0 0, तर साइन इनवर्स ऑफ 0 0च. हा, तिथं साइन 0 अँगल होता, आता 0 इथं व्हॅल्यू आहे. आणि जसं त्याचं नेचर होतं ना, तसंच ह्याचं पण नेचर असेल. असं असायला पाहिजे की आता ते, असं तर नाही, असं असायला पाहिजे. हम्म. ठीक आहे ना, जसं त्याचं नेचर आहे तसं याचं नेचर आहे ना, असा ग्राफ येणार आहे ज्याला प्रॅक्टिकली कळालंय ना, त्याला क्वेश्चन सॉल्व्हिंग तर काहीच नाहीये, किती पण अवघड क्वेश्चन देऊ द्यातात. समजतंय. आणि इथं कन्फ्युजन येत असेल, असं जर कन्फ्युजन येत असेल, बरोबर काढलाय मी ग्राफ, नाही काढला बरोबर, ग्राफ असा गेला पाहिजे ना. समजतंय, साईनचा ग्राफ असा झाला पाहिजे, हे असं. तर ग्राफला जो कर्वी नेचर द्यायचा आहे तो असा द्यायचा आहे. मी एवढा पार्ट रिमूव्ह करणार का, कारण त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मध्येच नाहीये. समजतंय का. ओके, आता इथून पुढचे ग्राफ तुम्हाला आरामात जमतील. आता मी कॉसचा ग्राफ दाखवतोय तुम्हाला, जिओजेब्रा. कॉस एक्सचा ग्राफ पहा, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट परफॉर्म करू आपण. अरे खूप सारे हॉरिझॉन्टल लाईन सोबत आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळत आहे, म्हणजे हे 1 1 फंक्शन नाहीये. काही इंटरवल मध्ये आपल्याला दिसतंय की हे 1 1 आहे. कोणता तो इंटरवल, अरे मग मी -π/2 पासून π/2 कन्सिडर करू का, हा -π/2, हा π/2, बरोबर ना, कळतंय का. साइन कॉस π/2 0, पण तरी पण हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट फेल होतीये, म्हणजे हे 1 1 फंक्शन नाहीये. तर मी म्हणतोय, जर हे सक्सेसफुल होत नाही तर इथून इथपर्यंत पहा बरं.
एवढा पार्ट. बरं हा काय, हा 0 आहे. दिस पॉइंट इज π/2. cos π/2 0 ना. दिस पॉइंट इज पाय, cos पाय इज -1. समजतंय? म्हणजे आपल्याला आपलं जे फंक्शन आहे कॉस फंक्शन, ते फ्रॉम r टू -1 टू -1 नाही कन्सिडर करायचं. मीन्स फ्रॉम सेट ऑफ रियल नंबर टू क्लोज इंटरवल ऑफ -1 टू -1 टू +1 नाही कन्सिडर करायचं. आपल्याला ते कुठून कुठपर्यंत कन्सिडर करायचंय. आपल्याला रियल नंबर पैकी एवढेच रियल अँगल्स कन्सिडर करायचे, क्लोज 0 टू क्लोज पाय, सो दॅट आपल्या y व्हॅल्यूज इथून इथपर्यंतच्या येतील. ह्या पूर्ण ग्राफची याच्यावर शॅडो म्हणजे रेंज. म्हणजे तुम्ही हे जर फंक्शन कन्सिडर केलं, आता कॉस फंक्शन कुठून कुठपर्यंत, कॉस फंक्शन कन्सिडर केलं क्लोज इंटरवल ऑफ 0 टू पाय, आणि रेंज -1 टू 1च येते. तर आता हे जे फंक्शन आहे फ्रॉम ग्राफ, इट इज व्हेरीफाईड दॅट इनवर्स कोसाइन फंक्शन एक्झिस्ट और इट इज इन्व्हर्टिबल फंक्शन. आणि म्हणून आपण काय लिहायला पाहिजे, म्हणून आपण लिहायला पाहिजे इट इज डिफाइंड ॲज कॉस इनवर्स. जर ते इनवर्स एक्झिस्ट करतोय म्हणजे ते इन्व्हर्टिबल फंक्शन आहे. तर कॉस इनवर्स इज डिफाइंड फ्रॉम क्लोज इंटरवल ऑफ -1 टू 1 टू क्लोज इंटरवल ऑफ 0 टू पाय. म्हणजे हे कॉस इनवर्सचं डोमेन आहे, हे कॉस इनवर्सची रेंज आहे. म्हणजे जर माझं फंक्शन y इक्वल टू कॉस एक्स होतं, तर आता खरं तर नियमाने मी असं लिहायला पाहिजे कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू वाय, पण मी थिटा घेतोय. कळतंय ना तुम्हाला? ठीक आहे, सो दॅट नो कन्फ्युजन विल बी देअर. म्हणजे मी असं म्हणतोय की हे फंक्शन असं नाही कन्सिडर करायचं. मी बोलताना तसं म्हणतोय कन्सिडर द कॉस फंक्शन फ्रॉम फॉर दिस डोमेन अँड फॉर दिस रेंज. फॉर अ गिवन डोमेन अँड रेंज दिस फंक्शन इज 1 1 बाय ग्राफ आपण ऑब्झर्व केलंय. आणि म्हणून आपलं जे इनवर्स कोसाइन फंक्शन आहे ते आता आपण असं डिफाइन करू. इट इज डिफाइंड ॲज दिस अँड डिनोटेड बाय थीटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एक्स, where that x is set of inputs. It should belong close interval of -1 to 1, and this theta should belong close interval of 0 to pi. समजतंय का? म्हणजे आता तुम्ही हे लिहू शकता की ही जी थीटा आहे किंवा हा जो थीटा आहे इथपर्यंत झालं कम्प्लीट. हा जो थीटा आहे दॅट इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स, अँड दिस कम्प्लीट or this complete range of inverse cosine function is called as principal value branch of inverse cosine function. समजतंय का? मग हे तुम्ही असं लिहू शकता ना. कसं? हे असं, consider the function, it can be verified from the graph that it is 1 1 and onto function, therefore its inverse exists. आणि आपण मॅट्रिक्स मध्ये असं बोललो होतो ना, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज ए इनवर्स एक्झिस्ट. फंक्शनचं इनवर्स एक्झिस्ट करते तर फंक्शन इन्व्हर्टिबल आहे. ओके, इट इज डिनोटेड बाय cos inverse, cos inverse like this, आणि मग तुम्ही for x belongs to this and theta belongs to this असं म्हणाल, and we write cos inverse of x theta and hence theta is principal value branch. आणि मग ह्या दोन नोट, अरे cos of cos inverse of x जर तुम्ही x लिहिलाय तर हा जो x आहे ही x इज अ व्हॅल्यू, कारण cos इनवर्सच्या आतमध्ये काय जाते, व्हॅल्यू जाते. cosच्या आतमध्ये अँगल जातो. cos cos inverse of x equal to x, where that x is from close interval of -1 to 1. म्हणजे हे जे काही x च्या जागी टाकलंय ते cos इनवर्सच्या डोमेन मधलं असलं पाहिजे, आणि हे जे cosच्या आतमध्ये टाकलंय ते cos इनवर्सच्या रेंज मधलं असलं पाहिजे. समजतंय का? cos इनवर्सच्या, मी cosच्या नाही म्हणत आहे, cos इनवर्सच्या. ओके, cos इनवर्सच्या डोमेन मधलं असलं पाहिजे, हे cos इनवर्सच्या रेंज मधलं असलं पाहिजे. ओके, हा जो x असेल, वी नो दॅट cos इनवर्स इज डिफाइंड फ्रॉम क्लोज इंटरवल ऑफ -1 टू 1, क्लोज इंटरवल ऑफ 0 टू पाय. म्हणजे हा जो x आहे इट शुड बी फ्रॉम डोमेन ऑफ cos इनवर्स कोसाइन फंक्शन, and this y should be from range of inverse cosine function. समजतंय? ओके.
आता इन्व्हर्स टँजंट फंक्शन मी आता हे सांगत जातो, तुम्हाला हे लिहायचंय प्रत्येक ह्याच्यासाठी. असं तर लिहू शकता, आता काही प्रॉब्लेमच नाही, रट्टा मार नाही करायचा. हे असं लिहायचं प्रॉपर. फ्रॉम द ग्राफ इट इज व्हेरीफाईड दॅट गिवन फॉर गिवन डोमेन अँड रेंज इट इज इन्व्हर्टिबल किंवा इट इज 1 1 as well as on 2. For given domain and range it is 1 1 as well as on 2. Hence its inverse exists किंवा इन्व्हर्स साइन फंक्शन एक्झिस्ट आणि मग हे असं. बरं, साइन इन्व्हर्सचा ग्राफ आपण ड्रॉ केला, तसं कॉस इन्व्हर्सचा ड्रॉ करू शकतो का? अरे इथंच करू. मला सांगा, कॉसचा ग्राफ आपण कुठून कुठपर्यंतचा घेतलाय? आपण इथून इथपर्यंतचा घेतलाय, 0 टू पाय पर्यंतचा. हा π/2. आता होतं असं की तुम्ही ज्यावेळी इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करता, तर एक्स ऍक्सिस वर तुमच्या एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यूज येणार का? कारण दिलेल्या फंक्शनची जी रेंज आहे ती आता तुमचं डोमेन बनणार, बरोबर ना? म्हणजे y इक्वल टू कॉस एक्स. आता x इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ y. तर आता y ऍक्सिस वर काय होती व्हॅल्यू होत्या, तर इथं x ऍक्सिस वर व्हॅल्यू येतील. समज, ओ सॉरी चुकीचं लिहिलं. y इक्वल टू कॉस एक्स आणि इथं तसं त्या हिशोबाने नाही चुकीचं लिहिलेलं. थीटा इक्वल टू लिहायला पाहिजे. थीटा इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स, कारण आपल्याला ती सवय एक्स फॉर इनपुट्स यूज करायची. एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यूज येतील आता, आणि थीटा म्हणजे दिस इज वाय ऍक्सिस वर अँगल्स येतील. म्हणजे इथं 1 असेल, इथं -1 या व्हॅल्यूज, आणि अँगल्स π/2 पाय 0 -π/2. बरं, इकडे जायची गरजच नाही लागत आपल्याला. आणि आता ग्राफ पहा. ग्राफ कंटिन्यू करताय आणि त्याचा तेवढा पार्ट घेताय तुम्ही. π/2 कॉस π/2 व्हॅल्यू 0 असते, कॉस 0 1 असते, म्हणजे ग्राफ असा चाललाय. तर तुम्ही किती पार्ट घेताय त्या ग्राफचा? त्या ग्राफचा तुम्ही एवढा पार्ट घेताय. मला सांगा, प्रॉब्लेम आहे का ग्राफ ड्रॉ करायला काही? असा तुम्हाला क्वेश्चन नाही येणार की ड्रॉ द ग्राफ ऑफ इन्व्हर्स कोसाइन फंक्शन. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर देत असाल तर काही पण विचारलं जातं. इतका टफ बनवला जातो या चॅप्टरचा यूज करून, पूर्ण कॅल्क्युलस टफ बनवली जाते. आणि जर का तुम्हाला हे कळलंय ना, कॅल्क्युलस तुमच्या एकदम डाव्या हाताचा खेळ बनून जाईल. ज्याला ट्रिग्नोमेट्री जमते, त्याच्यामुळे म्हणतोय ट्रिग्नोमेट्रीचे ते लेक्चर अटेंड करा. काय? ओके. आता टॅन इन्व्हर्स साठी पाहू. इन्व्हर्स टँजंट फंक्शन. इन्व्हर्स टँजंट फंक्शन कसं येईल? तर त्यासाठी ग्राफ दाखवायला लागला तुम्हाला टॅनचा, आणि ह्याने तर आपल्याला मदतच केली आहे. टॅनचा ग्राफ, अरे काही नाही, इतके सगळे ग्राफ आहेत, पण हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट फेल होणार आहे का? कारण हॉरिझॉन्टल लाईन मल्टिपल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला देणार आहे. हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला मल्टिपल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन देणार आहे. तर आपण म्हणतोय की आपल्याला ह्याच्यातले काही पार्ट्स असे दिसत आहेत की हा, त्या पार्टसाठी किंवा त्या पार्टवर डोमेनच्या, म्हणजे आय मीन टू से की डोमेनचे काही पार्ट्स आपण जर कन्सिडर केले, किंवा ग्राफचे काही पार्ट्स आपण कन्सिडर केले, तर आपल्याला असं दिसून येतंय की हा, हे 1 1 फंक्शन आहे त्या पर्टिक्युलर पार्टसाठी. तर हा एवढा पार्ट कन्सिडर केला, कुठून कुठपर्यंतचा. बरं, हे काय? आता हा झूम पण जास्त होत नाही, व्हायला पाहिजे. हा, दिस इज -π/2. -π/2 ला टॅन -इन्फिनिटीला अप्रोच करतो, है ना? थीटाच्या -π/2 या व्हॅल्यू साठी टॅन, जर अँगल तुम्ही π/2 टाकला तर टॅन +इन्फिनिटीला अप्रोच करतो. मग तुम्ही -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, ग्राफ पहा. ग्राफ पहा, ग्राफ पाहायचंय मला नाही, आणि असं नाही. हा, -π/2 टू π/2.
-π/2 घेणार का आपण? नाही घेणार. का? कारण त्याच्यावर फंक्शनच नॉट डिफाईन्ड बनतंय. π/2 घेणार का? नाही घेणार. इथून इथपर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज ऍज अ अँगल मधून तुम्ही टाकल्या तर तुम्हाला जे काही अँसर येणार आहे, अँसर इन द सेन्स की टँजेंट ऑफ दोज अँगल्स, टॅन ऑफ दोज ऑल अँगल्स बिटवीन -π/2 टू π/2. इथं मी म्हणतोय बिटवीन. तर तुम्हाला व्हॅल्यू ज्या येणार आहेत त्या युनिक येणार आहे. फॉर युनिक इनपुट्स देर विल बी, or for a unique input there will be unique output. बर, आता मी म्हणतोय की तुम्ही ह्या टॅन फंक्शनला कुठून कुठपर्यंत ऑब्झर्व करा किंवा कन्सिडर करा. तुम्ही क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू ओपन इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 या डोमेन पासून किंवा या सेट ऑफ इनपुट्स पासून डिफाईन केलेले आपण सेट ऑफ रिअल नंबर पर्यंत. कारण येणाऱ्या ज्या वायच्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे मी जर असं म्हणलं की दिस फंक्शन इक्वल टू वाय, दिस फंक्शन इज वाय इक्वल टू टॅन एक्स, तर एक्स इथून इथपर्यंतचा घेईल आपण बिटवीन -π/2 आणि π/2 घेईल. आणि येणाऱ्या वाय व्हॅल्यूज ह्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज येणार आहेत, सगळ्या रिअल व्हॅल्यूज येणार. तर कारण की या ग्राफवरून आपल्याला कळतंय की आता जर आपण हॉरिझॉन्टल लाईन्स मारल्या तर हॉरिझॉन्टल लाईन्स आणि ग्राफ त्यांचा एक्झॅक्टली किंवा ओनली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, म्हणजे हे फंक्शन 1 ऍज वेल एज ऑन टू आहे. आणि म्हणून म्हणून आपण म्हणणार की इनव्हर्स टँजेंट फंक्शन एक्झिस्ट. आता इनव्हर्स टँजेंट फंक्शनचा डोमेन जो आहे तो टॅन फंक्शनची रेंज असणार आहे. आणि याची रेंज त्याचा डोमेन असणार. म्हणजे मी जर असं म्हणलं की दॅट इज डिनोटेड बाय, दॅट इज डिफाइंड, इनव्हर्स टँजेंट फंक्शन इज डिफाइंड लाईक दिस अँड डिनोटेड बाय थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. तर एक्स इज व्हॅल्यू ही कुठून असेल? अरे सगळे रिअल नंबर टाकू शकतात. आणि येणारे जे आन्सर्स आहेत म्हणजे थीटाच्या व्हॅल्यूज त्या ओपन इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 येतील. म्हणून थीटा इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ इनव्हर्स टँजेंट फंक्शन and x is belonging to set of real numbers. कारण x is a value, theta is a angle. इझी आहे का रे? ओके. आणि त्याच नोट्स कोणत्या? जर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्हाला x च्या इक्वल म्हणायचंय तर हा जो x आहे हा सेट ऑफ रिअल नंबर्स मधून बिलॉंग झाला पाहिजे. उद्या जाऊन टॅन इनव्हर्स ऑफ -√3 आयोटा इक्वल टू -√3 आयोटा नका म्हणू, कारण हे फक्त सेट ऑफ रिअल नंबर साठीच ट्रू आहे. आणि उद्या जाऊन कोणी असं म्हणलं की टॅन इनव्हर्स ऑफ टॅन वाय इक्वल टू वाय, तर त्याला जाऊन सांगा की हा जो वाय तो ओपन इंटरवल ऑफ -π/2 पासून π/2 साठीच हे एक्सप्रेशन ट्रू आहे. तर हे ज्यावेळी लिहाल तर पुढे ती कंडिशन लिहाल, म्हणजे हा जो वाय आहे तो टॅन इनव्हर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच मधून लाई झालेला पाहिजे, म्हणजे रेंज मधून लाई झालेला पाहिजे. कळतंय का? ओके. आता कोसेक 1/sin म्हणजे कोसेक. तर कोसेक मध्ये आता थोडं फास्ट जाणार आपण, कारण आपल्याला ती आयडियोलॉजी कळली आहे की अरे फंक्शनने 1 ऍज वेल एज ऑन टू असावं. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन जी आहे, म्हणजे किती पण हॉरिझॉन्टल लाईन्स मारा तुम्ही, त्या सगळ्या हॉरिझॉन्टल लाईन्स आणि आपल्या फंक्शनचा ग्राफ किंवा त्याचा काही पार्ट जर आपण त्या पार्ट साठीच ते फंक्शन कन्सिडर करत असू तर त्यांचा ओनली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असावा. बरोबर? तर ते 1 ऍज वेल एज ऑन टू असेल. आणि मग म्हणजे 1 असेल, ऑन टू तर आहेच सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, रेंज इक्वल टू कडून आहे. बर, मग त्याच्यासाठी मग ते झाल्यानंतर आपण डिफाईन करतो डोमेन रेंज, रेंज डोमेन इंटरचेंज करतो आणि इनव्हर्स फंक्शन डिफाईन करतो. आयडियोलॉजी आणि प्रोसिजर सेम आहे. आता इथं सिलेक्ट करायचं तर काय करायचं सांगा? मी म्हणेल की इथून इथपर्यंतच करू, कारण हॉरिझॉन्टल लाईन्स मारल्या तर काय होतंय, दोन दोन जागी कट करतात. दोन म्हणजे इन्फानाइट जागी कट करणार आहेत तसं तर फॉर अ गिवन डोमेन. तर मी म्हणतो इथून इथपर्यंतचा पार्ट कन्सिडर करा. बरं हा 1 आहे, बरं म्हणजे ग्राफला थोडं मोठं करायला पाहिजे. आता मी हा 1 आहे आणि हा पण 1 आहे, हा -1
आणि हा पॉइंट +1 म्हणजे पॉइंट इन द सेन्स की व्हॅल्यू. बर, इथून इथपर्यंतचा कन्सिडर करा. दोन्ही पण ऍट द सेम टाइम ऍक्टिव्हेट नाही होत. एकतर हा एकतर हा, बरं काही प्रॉब्लेम. इथून इथपर्यंतचा आणि इथून इथपर्यंतचा. आता ग्राफचा एवढा पार्ट कन्सिडर करा. म्हणजे मला सांगा, कोसेक -1 कधी येणार? ज्यावेळी साइन -1 असणार. साइन -1 -π/2 वर असणार. एवढं पण मोठं ना, -π/2 वर असणार. आणि कोसेक पॉझिटिव्हचा 1 कधी येणार? पॉझिटिव्हचा 1. तर याचा अर्थ हा 1 आहे असं नाही, हा 1 आहे. हा येणार +π/2 म्हणजे पॉझिटिव्हचा π/2 वर. रेंज काय येईल? इथून इथपर्यंत येईल का? अरे, शॅडो इथून तर लाईट आरपार पास करील ना. शॅडो कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत. समजतंय? आता पहा, हा पार्ट काय? हा बिटवीन वाला पार्ट आहे, -1 to 1. म्हणजे सगळ्या रिअल नंबर लाईन, वाय ऍक्सिस इज ऑल्सो रिअल नंबर लाईन. इट इज व्हर्टिकल रिअल नंबर लाईन. हा जो तुम्हाला रेड वाला पार्ट दिसतोय तो r -1 to 1 आहे. कळतंय? मग तुम्ही म्हणताय की -π/2 पासून, पण तुम्ही 0 नका टाकू बरं. 0 टाकल्यावर प्रॉब्लेम होतोय, इन्फानाइट होतंय तुमचं फंक्शन, नॉट डिफाईन्ड म्हणतोय. 0 वर पहा, नॉट डिफाईन्ड, नॉट डिफाईन्ड. -π/2 फ्रॉम -π/2 टू π/2 पर्यंतच्या सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज एक्सेप्ट, सगळ्या तर म्हणलंच नाही पाहिजे, फ्रॉम -π/2 टू π/2 एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, मग इथे येऊन बस. हा, क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0. हे काय? क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0. जर तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूज टाकाल, म्हणजे इनपुट जर हे टाकाल, अँगल जर हे टाकाल, तर व्हॅल्यूज येतील r -1 to 1, r मायनस ओपन इंटरवल ऑफ -1 to 1 च्या मधल्या. बरोबर? मग मी म्हणतोय, तुम्ही हे जे कन्सिडर केलंय दॅट इज डोमेन. म्हणजे तुम्ही कोसेक हे जे फंक्शन आहे ते क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 कन्सिडर करा एक्सेप्ट 0. तर येणारे आन्सर्स r -1, r मायनस ओपन इंटरवल ऑफ -1 to 1 मधले राय करत असतील किंवा त्याच्या मधले असतील. तर आता फ्रॉम ग्राफ इट इज क्लिअर दॅट इट इज इन्व्हर्टिबल फंक्शन. ग्राफ वरून हे तर क्लिअर आहे की हे इन्व्हर्टिबल फंक्शन आहेच आहे. इन्व्हर्टिबल जर फंक्शन आहे तर कोसेक इन्व्हर्स डिफाईन्ड होईल, म्हणजे कोसेक इन्व्हर्स एक्झिस्ट करेल आणि डिफाईन्ड असा केला जाईल, r -1 to 1 टू क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0. समजतंय? मग आता तुम्ही म्हणाल की इट इज डिनोटेड ॲज थीटा इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स, अँड दॅट x is from here and theta is from here. समजतंय? आणि म्हणून तुम्ही म्हणाल की हे जे कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक y असेल, त्याला y तुम्ही कधी म्हणाल? ज्यावेळी हा जो y आहे तो क्लोज इंटरवल ऑफ -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0 टाकलेला असेल, आणि कोसेक इन्व्हर्स ऑफ x इक्वल टू x कधी म्हणाल? ज्यावेळी हा जो x आहे हा ऑल रियल नंबर्स एक्सेप्ट ओपन इंटरवल ऑफ -1 to 1 या इंटरवल मधून असेल तर. समजतंय? ओके, बस गेलो आपण.
पण ह्याचा कमी यूज केलाय, नाही तर मला कितीतरी टाइम लागला असता एवढं एक्सप्लेन करायला. हा. तर इन्व्हर्स साठी काढू शकता ग्राफ. ग्राफ काढणं काही अवघड नाही. टॅन साठी तर काही नाही, असं फिरवा फिरवी करायची, असं नाही की याला असं फिरवलं आणि मग असं केलं. नेचर ऑब्झर्व करा. ठीक आहे ना. इन्व्हर्स टँजंट फंक्शन पहा, टॅनचा ग्राफ असा होता. आता तुमच्या एक्स ऍक्सिस वर काय येईल, एक्स ऍक्सिस वर व्हॅल्यूज येतील, वाय ऍक्सिस वर अँगल्स येतील, आणि तुम्हाला दिसतंय की प्लस पाय बाय टू ला टॅन इन्फिनिटीला अप्रोच करतो आणि मायनस पाय बाय टू ला टॅन मायनस इन्फिनिटीला अप्रोच करतो. मग ग्राफ असाच येणार आहे. समजतंय का? ग्राफ असाच येणार आहे. आता कोसेक इन्व्हर्स साठी जर ग्राफ म्हणाल, कोसेक इन्व्हर्सचा ग्राफ मला वाटतं दिलाय. हा, कोसेक इन्व्हर्सचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, खाली दिलाय. तर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर काय येणार, व्हॅल्यूज येणार 1 -1. वाय ऍक्सिस वर अँगल्स येणार -π/2 π/2, आणि ग्राफ असा येणार. ग्राफ असा येणार, जे हा इन्फिनिटीला अप्रोच करतो पुढे जाऊन. ग्राफ काढणं पण अवघड आहे. तुम्हाला वाटतंय अरे हे किती चुका होतात. हा एवढा पार्ट येणार. दिस इज ग्राफ ऑफ कोसेक इन्व्हर्स. ओके. हे एवढं सगळं तर तुम्ही आता तुमच्या मनाने, एकदा तुम्हाला तो फॉर्मॅट सांगितला कसं लिहायचं, तर आरामात लिहा. इन्व्हर्स सिकँड फंक्शन, सिकँड इन्व्हर्स सिकँड फंक्शन सेक ऍक्टिव्हेट करावं लागेल, हा डिसअपियर करावा लागेल. इन्व्हर्स सिकँड फंक्शन पहा, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. बरं इथंच करायची असं नाही, असं पण जाऊ शकता. अरे इथं तर गेलीच नाही. अरे एक्झॅक्टली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असला पाहिजे ना. ओके. आता काय करा, तुम्हाला सरळ सरळ आता दिसायला लागल्यात गोष्टी की हा इथून, बरं हा थोडा मोठा करायला लागेल कारण वन दिसला पाहिजे तुम्हाला. वन नाही दिसत आहे ना. तर तुम्ही काय करा, ग्राफचा इथून इथपर्यंतचा इथून इथपर्यंतचा आणि इथून इथपर्यंतचा पार्ट. एखादा म्हणेल हा का नाही घेतला, मग हा घेतला असता तर मग हा यायला लागला असता. कंटिन्युअस घ्यायचा आहे, पण तिथं त्याची कंटिन्युटी ब्रेक होतीये, दॅट इज इन्फानाइट डिस्कंटिन्युटी. बट तुम्हाला असा कंटिन्युअस घ्यायचा आहे, आणि आपण पण त्याच पर्टिक्युलर इंटरवलला है ना, बाय साइन कन्व्हेन्शन म्हणा, किंवा आपण तसं ऍक्सेप्ट केलं की हा हाच इंटरवल सिलेक्ट करा. हम्म. आता पहा, आता बनलंय तुमचं फंक्शन 1 1. आता मारा हजारो करोड हॉरिझॉन्टल लाईन, एकच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, आणि इथून इथपर्यंत अलाउड आहे ना जाणं. मला सांगा सेक 1 कधी असतो, 0, बरोबर ना. कॉस, ज्यावेळी अँगल 0 टाकता त्यावेळी कॉस 0 1, तर सेक 0 पण 1, इथं 0 असेल. हा काय असेल, कॉस पाय. कॉस पाय इज -1 ना. -1 कधी येईल, पाय वर येईल. आणि नॉट डिफाईन्ड कधी येतो, π/2 वर. मग हा π/2 आपल्याला सोडायचा आहे. समजतंय का? एक्सेप्ट π/2 म्हणजे तुम्ही ज्या व्हॅल्यूज टाकणार इथं, त्या कुठं बिलॉंग करत असतील, क्लोज इंटरवल ऑफ 0 to पाय, है ना. एक्सेप्ट एक्सेप्ट π/2, एक्सेप्ट π/2. समजतंय? आणि वाय व्हॅल्यूज जे येणार आहे तुम्हाला, वाय व्हॅल्यूज म्हणजे काय, व्हॅल्यूज ऑफ युअर फंक्शन.
ते येणार आहे शॅडो. बरं, हा इंटरवल मगाशी पण पाहिलाय, काय असतो? आर मायनस मायनस 1 to 1. म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं म्हणाल की हे फंक्शन y इक्वल टू सेक एक्स आहे, त्यावेळी तुमचा x इथून असेल आणि y इथून असेल. आता आता काय करा, सेक हे फंक्शन फॉर अ गिवन डोमेन अँड रेंज कन्सिडर करा. डोमेन काय? एक्स व्हॅल्यूज, दॅट इज क्लोज इंटरवल ऑफ 0 to पाय एक्सेप्ट पाय बाय 2 टू रेंज एक्सेप्ट पाय बाय 2 टू रेंज काय? ऑल रियल नंबर एक्सेप्ट ओपन इंटरवल ऑफ -1 to 1. तर इनवर्स सिकेंड फंक्शन फ्रॉम ग्राफ आपल्याला दिसतंय की एक्झिस्ट करतंय? करतंय ना एक्झिस्ट. त्यासाठी डोमेन काय असेल? जे सेकची रेंज होती ते इनवर्स सिकेंडची काय असेल? म्हणजे चा डोमेन असेल. चा ची चे करत बसायला लागते, मराठीतून शिकवायचं म्हणतात. हा, म्हणजे सेक इनवर्सचा डोमेन सेकची रेंज असेल आणि सेक इनवर्सची रेंज सेकचा डोमेन असेल, दॅट इज क्लोज इंटरवल ऑफ 0 to पाय एक्सेप्ट पाय. लोकांना मराठीतून म्हणजे आधी मराठीतून विचार करावा लागतो, मग इंग्लिश मधून ट्रान्सलेट करावं लागतं. मला मॅथ शिकवायचं असेल ना मराठीतून, तर ते इंग्लिश मधून मग मराठीत असा वेळ जातो की अरे नक्की काय बोलायचंय मला, मराठीतून याला चा म्हणायचंय, ची म्हणायचंय, चे म्हणायचंय. हा, समजलंय? इनवर्स सिकँड फंक्शन फ्रॉम हिअर टू हिअर डिफाईन केलं जातं. त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ इनवर्स सिकँड फंक्शन. बाय. आणि आपण त्या फंक्शनला असं डिफाईन करतो, डिनोट कसं करतो? डिनोट करतो थीटा इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स, जिथं हा जो एक्स आहे हा आर मायनस मायनस 1 to 1 असेल आणि हा जो थीटा आहे तो क्लोज इंटरवल ऑफ 0 to पाय एक्सेप्ट पाय बाय 2 असेल. ठीक आहे? आणि तरच तुम्ही हे असं म्हणू शकता की सेक इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स, जर हा एक्स हा ऑल रियल नंबर एक्सेप्ट -1 to 1 लाई करत असेल, आणि सेक इनवर्स ऑफ सेक वाय इक्वल टू वाय तुम्ही म्हणाल, त्यावेळी हा जो वाय तुम्ही टाकलेला आहे तो क्लोज इंटरवल ऑफ 0 to पाय एक्सेप्ट पाय बाय 2 असेल. पहा, उद्या जाऊन जर कोणी म्हणलं सेक इनवर्स ऑफ सेक 9 पाय बाय 7 किंवा 9 पाय बाय 3, 9 पाय बाय 6 किंवा काय पण म्हणा, 9 पाय बाय 3 तर विचार करावा लागेल. ठीक आहे, 3 पाय तरी पण नाही. जर कोणी म्हणलं 9 पाय बाय 4, सेक इनवर्स ऑफ सेक 9 पाय बाय 4, तर दॅट इज नॉट इक्वल टू 9 पाय बाय 4. त्याच्यासाठी तो जो 9 पाय बाय 4 आहे तो ह्याच्यामध्ये लाई करतोय का नसेल करत, मग ऍडजस्ट करा युजिंग पिरियडिसिटी, त्याला मग ऍडजस्ट करा. समजतंय? सेक इनवर्स साठी झालं. आता लास्टचं राहिलंय टॅन. टॅन नाही, कॉट. सगळं ऍक्टिव्हेट केल्यावर किती छान दिसतंय ना. तरी पण पॅटर्न एक छान डिझाईन बनतीये. एक काढला, दुसरा काढला. हम्म. आता सेक इनवर्स पहा. खरं तर सॉरी, कॉट. कॉट इनवर्स, इनवर्स कोटॅन्जंट फंक्शन डिफाईन करायचंय आपल्याला, किंवा आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर कॉट इनवर्स किंवा कॉट जे फंक्शन आहे, किंवा नाही, कॉट जे फंक्शन आहे ते फंक्शन कुठून कुठपर्यंत डिफाईन्ड असतं इन जनरल? In general, it is defined from all real number except n pi, where n belongs to integer, to set of real numbers. But आपण काय करतोय, कॉट फंक्शन पर्टिक्युलर डोमेन मध्ये कन्सिडर करतोय, सो दॅट वी कॅन मेक देम और मेक इट ऍज इनवर्स और इन्व्हर्टिबल. कळतंय ना? 1 1 आणि ऑन टू बनवण्यासाठी. आपण काय करूया, त्याचा एवढा ग्राफ कन्सिडर करूया इथून इथपर्यंत. दिसतंय ना ही ब्रांच,
किंवा हा ग्राफ ग्राफचा इथून एवढा पार्ट आता तुम्हाला दिसतंय हॉरिझॉन्टल की दिस अँगल इज 0. दिस अँगल इज मला सांगा कॉट 0 कधी होईल? ज्यावेळी कॉस 0 झालाय. कॉट इज कॉस बाय साइन. कॉस 0 पाय बाय 2 ला होतो. कॉट इन्फानाइट कधी होईल? ज्यावेळी साइन 0 झालाय. साइन 0 0 ला होतो. साइन 0 पाय ला होतो. तर हा पाय असेल. समजतंय ना? सकाळी जे ग्राफ शिकलो आपण त्याचा फायदा होतोयच. बर आता आता व्यवस्थित पहा. कॉट फंक्शनचा जो काही ग्राफ आहे त्याचा एवढा पार्ट आपण ऑब्झर्व करतोय आणि ह्या एवढ्या पार्ट वरून आपण एवढं सांगू शकतो किंवा या पर्टिक्युलर पार्ट साठी म्हणजे 0 पासून पाय. आता 0 आणि पाय हे दोन्ही घ्यायचे का? प्रश्न आहे. अरे हे पुन्हा रीडो नाही होत ना. हा पाय आणि हा 0. 0 आणि पाय घ्यायचे का हा प्रश्न आहे. नाही घ्यायचे कारण त्या दोन पॉइंट्सवर किंवा 0 आणि पाय वर जे फंक्शन आहे हे नॉट डिफाईन्ड बनतं. तर ओपन 0 टू ओपन पाय. ओपन 0 टू ओपन पाय म्हणजे एक्सच्या इथल्या व्हॅल्यूज दॅट इज एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय. ओके. अँड रेंज. रेंज म्हणजे काय? प्रोजेक्शन. प्रोजेक्शन ऑफ द ग्राफ ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर प्रोजेक्शन जर पाहाल तर तुम्हाला समजेल अरे हे प्रोजेक्शन आहे. हे अरे हे म्हणजे पूर्ण पूर्ण वाय ऍक्सिस वर शॅडो पडेल. ठीक आहे ना? तर मी म्हणेल कन्सिडर दॅट कोटँजंट फंक्शन. कन्सिडर दॅट कॉट फंक्शन फ्रॉम फ्रॉम वेअर? फ्रॉम ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय टू वाय व्हॅल्यू दॅट इज सेट ऑफ रियल नंबर्स. कळतंय? वी कॅन ऑब्झर्व दॅट की हे जे फंक्शन आहे किंवा या ग्राफवरून आपल्याला कळतंय की हा 1 1 ऍज वेल एज ऑन टू फंक्शन आहे. 1 1 तर आहेच. हे आहेच आधीपासून ऑन टू. बट 1 1 काय? कारण हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. त्यांचं लेक्चर इकडं. हा आता आपण कॉट फंक्शन ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय टू सेट ऑफ रियल नंबर्स कन्सिडर करतोय आणि आपल्याला समजतंय फ्रॉम फ्रॉम द ग्राफ इट इज व्हेरीफाईड दॅट इट इज 1 1 as well as onto function, hence its inverse exists, it is invertible function. तर इनवर्स कोटँजंट फंक्शन एक्झिस्ट करतं आणि मग त्याची इट इज डिफाईन्ड ॲज. आता त्याचा जो डोमेन आहे कॉट फंक्शनची रेंज असेल आणि त्याची जी रेंज आहे ती कॉट फंक्शनचा डोमेन असेल. कळतंय? अँड इट इज डिनोटेड ॲज थीटा इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स. दॅट एक्स शॅल बिलॉंग्स टू ऑल रियल नंबर्स. सगळे रियल नंबर्स ऍक्सेप्टेड आहे इनवर्स कोटँजंट फंक्शन मध्ये ऍज अन इनपुट किंवा ऍज अन इनपुट. आणि थीटा थीटा इज ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय. थीटा बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय. आणि म्हणून ह्याच्यावरून ही नोट की कॉट इनवर्स ऑफ एक्स ला तुम्ही एक्सच्या इक्वल कधी म्हणाल? ज्यावेळी हा टाकलेला एक्स रियल असेल म्हणजे इमॅजिनरी नंबर नका टाकू. आणि कॉट इनवर्स ऑफ कॉट वाय इक्वल टू वाय कधी म्हणाल? जेव्हा हा टाकलेला वाय ओपन इंटरवल ऑफ 0 टू पाय मध्ये असेल. समजतंय? हे सगळे ग्राफ समजले तुम्हाला? हा. किती वेळ झालाय? अरे 1.25 तास झालाय. 1 तास 15 मिनिटं. तुम्हाला असं वाटलं की 2 तास बसलं. एवढं शिकवायला 2 तास लागतात जर पेननी शिकवायचं म्हणलं तर. व्हाईट बोर्ड
व्हाईट बोर्डवर यूज म्हणजे व्हाईट बोर्डवर जर शिकवायचं म्हणलं ना 2 तास किंवा 2 लेक्चर जातात 1.5-1.5 तासाचे. समजलंय एकदम प्रॉपर वे मध्ये, कारण हे रेडीमेड होतं आपल्याकडं. ओके, तर ह्याचं काम संपतंय आता. आणि आता हा टेबल पिक्चर मध्ये येतोय. Principal values of inverse trigonometric function. The following table shows domain and range of all inverse trigonometric function. The value of the function in the range is called as principal value of the function, and that range is called as principal value branch. समजताय? आणि हे पाठ करा. साइन इनवर्स पाठ करायची गरज आहे का? आता तर लॉजिकली अंडरस्टँड केलंय की क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 टू म्हणजे साइन इनवर्सचा डोमेन आणि साइन इनवर्सची रेंज म्हणजेच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. हे पाठ कराल तुम्ही, म्हणजे लक्षात ठेवाल. लॉजिकली तर आपण लर्न केलेलंच आहे. ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यासाठी मी तुम्हाला काही फॉर्म्युलेज देतो. उद्या तेवढे फॉर्म्युलेज पाठ करून यायचे आणि उद्या आपला चॅप्टर संपून जाईल. फॉर्म्युलेज पहा. तुम्हाला काय वाटलं झालं लेक्चर? फॉर्म्युलेज लिहायचे. प्रॉपर्टीज x to 1/x, x to 1/x. काय रे, व्हिडिओ बघतो म्हणतोय का? हा, x to 1/x. हे पहा ग्रुपवर कसं पाठवू. हे पहा पहिली प्रॉपर्टी, साइन इनवर्स ऑफ x इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/x. पहा, कोसेक थीटा इज 1/sin theta, but sin inverse of x is not 1/cosec inverse of x. Sin inverse of x, that is wrong. Sin inverse of x equal to cosec inverse of 1/x. व्हॅल्यूचं रेसिप्रोकल होतं. ठीक आहे ना? ओके. सेकंड, cos इनवर्स ऑफ x अजून 6 वाजेपर्यंत. त्यांचं लेक्चर आहे का? कोणाचं? कोणाला? 5 मिनिटात सगळं फिनिश करून टाक. cos इनवर्स ऑफ x इक्वल टू sec इनवर्स ऑफ 1/x. tan इनवर्स ऑफ, बरं ह्याच्या पुढे पण लिहायचंय असंच. असं कोणती व्हॅल्यू टाकली म्हणून आपण केलं असं नाही. वी हॅव टू टेक केअर ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच अँड प्रिन्सिपल व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल डोमेन पण. आता tan इनवर्स ऑफ x इक्वल टू cot इनवर्स ऑफ 1/x. बट बाळांनो, हे जे हा जो x आहे, हा x क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1 ला झाला पाहिजे, बट एक्सेप्ट 0. हा x 0 नसला पाहिजे, कारण 1/0 कोसेक इनवर्स ऑफ नॉट डिफाइंड, काही आन्सरच नाही येणार. ठीक आहे ना? ह्याच्यासाठी पण सेम. आता tan इनवर्स ऑफ x इक्वल टू cot इनवर्स ऑफ 1/x. हे सगळ्या रिअल नंबर साठी नाही, हे फक्त फॉर x ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ x साठी. tan इनवर्स ऑफ x फॉर निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ x इक्वल टू -π प्लस cot इनवर्स ऑफ 1/x फॉर x इज लेस दॅन 0. निगेटिव्ह व्हॅल्यू साठी हा फॉर्म्युला ऍक्टिव्हेट होतो. ठीक आहे. फोर्थ, कोसेक इनवर्स ऑफ x इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/x. पुन्हा हा जो x आहे तो it should belongs to R set of real numbers except -1 to 1. इथं टाकणारा जो x आहे, आणि तो x 0 नसणारच आहे, कारण त्या इंटरवल मध्ये बिलॉंग करतोय. नेक्स्ट, सेक इनवर्स ऑफ x इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/x. अरे, for x belongs to set of real number except open interval of -1 to 1.
cot inverse of x equal to tan inverse of 1 by x for x is greater than 0 and it is equal to pi plus tan inverse of 1 by x for x निगेटिव्ह. एवढे तर फॉर्म्युले पण नाहीये ह्याच्यात. हे तीनच दिलेत पण तिथून खालचे पण माहित असले पाहिजेत. बरं x टू 1 by x वाले फॉर्म्युलेस. आता मायनस एक्स टू एक्स वाले फॉर्म्युलेस. मायनस एक्स टू एक्स वाले फॉर्म्युलेस. पहिला फॉर्म्युला साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. मायनस साइन बाहेर येते फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू फॉर एक्स बिलोंग्स टू क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1. सेकंड cos इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. पहा इथं मायनस एक्स आहे कॉस साठी पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. का? कारण टू ऍडजस्ट द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ते उद्या सांगणार मी. फॉर एक्स बिलोंग्स टू क्लोज इंटरवल ऑफ -1 to 1. थर्ड tan इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस tan इनवर्स ऑफ एक्स फॉर ऑल रियल नंबर्स. फॉर ऑल x belongs to set of real numbers. Fourth, cot inverse of minus x equal to pi minus cot inverse of x. Cot साठी पण for all मला असंही लिहितात माहिती आहे तुम्हाला. for all x belongs to real number. बरोबर. फिफ्थ, sec inverse of minus x equal to pi minus sec inverse of x for x belongs to set of real number except open interval of -1 to 1. Cosec inverse of minus x equal to minus cosec inverse of x for x belongs to r minus open interval of -1 to 1. तर हे जे तीन फॉर्म्युले आहेत तिथे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऍडजस्ट करावी लागते म्हणून तो पाय मायनस येतो. हे उद्या आपण प्रूफ्स मध्ये पाहणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणते फॉर्म्युले आहेत? मला वाटतं tan इनवर्सचे x प्लस वाय वाले. tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इक्वल टू tan इनवर्स ऑफ. हे पहा ह्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मी असं म्हणतोय फॉर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ x अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ y. फर्स्ट फॉर्म्युला. मला वाटतं हे वाले पण राहिले साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2 वाले. हा हे पहा फॉर एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0. एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0 tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ एक्स tan इनवर्स ऑफ y इक्वल टू tan इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हे कधी माहिती आहे? इफ एक्स वाय चा प्रोडक्ट हा 1 पेक्षा छोटा असेल. जर एक्स वाय चा प्रोडक्ट हा 1 पेक्षा मोठा असेल ना. एक्स वाय चा प्रोडक्ट हा 1 पेक्षा ज्यावेळी मोठा असेल ग्रेटर दॅन 1 त्यावेळी हा पाय प्लस करावा लागतो. पाय प्लस ज्यावेळी एक्स वाय इक्वल टू 1 असतो. एक्स वाय म्हणजे काय? त्या व्हॅल्यूज टॅन इनवर्सच्या आतमध्ये टाकलेल्या. जर एक्स वाय इक्वल टू 1 असतो त्यावेळी टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू पाय बाय 2 इफ एक्स इंटू वाय इक्वल टू 1. आणि अजून एक फॉर्म्युला ज्याला काहीच कंडिशन नाही फक्त एक्स आणि वाय पॉझिटिव्ह पाहिजे तो फॉर्म्युला हा टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. हे टॅन ऑफ ए प्लस बी टॅन ऑफ ए मायनस बी सारखेच आहे म्हणजे त्यानेच प्रूव्ह होतात. अॅनालॉगस आहेत. आणि राहिलेले तीन हे
साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू पाई बाय 2 फॉर x belongs to close interval of -1 to 1. Second, sec inverse of x plus cosec inverse of x is also equals to pi by 2, but it should lie to x should belongs to intersection of the principal domain आणि प्रिन्सिपल डोमेन दोघांचं सेमच आहे तर मी म्हणेल फॉर x बिलॉंग्स टू r except open interval of -1 to 1. And third, tan inverse of x plus cot inverse of x equals to pi by 2 for all x belongs to set of real numbers. ओके डन. एवढे फॉर्म्युलेज करा आणि उद्या रेडी राहा क्वेश्चन सॉल्विंग साठी. अजून पण काही प्रूफ्स देणार आहेत या प्रॉपर्टीजचे.